नोटाबंदीवरील सरकारच्या दाव्याला धक्का बसलाय। नोटाबंदीचा भारताच्या विकास दरावर विपरीत परिणाम होणार आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं हे भाकीत आहे। आर्थिक विकास दर 7.6% वरून तब्बल 6.6% पर्यंत घसरणार आहे। त्यामुळेच आता नोटाबंदीचा भारताच्या विकास दरावर विपरीत परिणाम होताना दिसतोय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं हे भाकीत आहे। भारताचा आर्थिक विकास दर देखील घसरलेला पाहायला मिळतोय। नोटाबंदीनंतर हा आर्थिक दर घसरल्याचं समोर आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं हे भाकीत केलेलं आहे। 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर झाली आणि त्यानंतर आता नोटाबंदी होऊन जवळजवळ 60 दिवस उलटून गेलेत आणि त्यानंतर आता नोटाबंदीचे जे काही परिणाम आहेत ते समोर येऊ लागलेत। आर्थिक विकास दर 7.6% वरून 6.6% घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याचबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, काय सांगाल या सगळ्या संदर्भात आणि भारताच्या विकास दरावर कसा परिणाम होऊ शकतो? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील भारताचा विकास दर हा 7.6% जो सरकारला अपेक्षित होता तो राहणार नाही। हा जवळपास 1% कमी होऊन 6.6% इतका होईल असं भाकीत वर्तवलेलं आहे, असा अंदाज वर्तवलेला आहे। डिमॉनिटायझेशन म्हणजेच नोटाबंदीनंतर आर्थिक विकासाला खीळ जास्त बसणार नाही। लवकरात लवकर भारत आर्थिक विकासाच्या या गोष्टीमधून बाहेर येईल आणि आर्थिक विकास मंदावणार नाही अशा प्रकारे एक माहिती केंद्र सरकारतर्फे दिली जात होती। मात्र आता IMFने देखील मान्य केलंय की ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी हा विकास दर 6.6% इतकाच राहील। निश्चितच मयांक, आपल्यासोबत आता दीपक करंजकर देखील आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना विचारू। दीपक जी, काय सांगाल एकंदरीत भारताच्या या नोटाबंदीनंतर आता काय परिणाम होऊ शकतात विकास दरावर? नाही, मला वाटतं आपण खूपच असं डायरेक्ट संबंध जोडू नये नोटाबंदी विकास दराचा। विकास दराला अनेक घटक असतात। विकास दरांची जी मानांकन असतात ती अनेक ठिकाणी क्वार्टरली याच्याने चेंज होत असतात। आता रब्बीचं जे पीक येईल कृषी क्षेत्रामध्ये 3 गोष्टीवर GDP ठरतो किंवा विकास दर ठरतो: कृषी, उद्योग आणि सर्व्हिस। तर मला वाटतं नोटाबंदीचा थोडा परिणाम सर्व्हिस सेक्टरवर नक्की झालेला आहे आणि तो काही दिवस अजून रेंगाळेल, एखादी तिमाही। पण मला असं वाटत नाही की कृषी दराला आता रब्बीचं जेव्हा पीक येईल तेव्हा चांगला पाऊस झाल्यामुळे मला वाटतं चांगलं कृषी उत्पादन येईल। त्याच्या भाव मात्र सरकारला नीट त्याच्या भावाकरता नीट मॅनेजमेंट करायला लागेल। त्यामुळे जरी IMFने सांगितलं असलं या क्वार्टरच्या या अंदाजावर की 6.5 होईल, तरी 1% विकास दर खाली येईल असं मला वाटत नाही। मला वाटतं तरी तो 7% आसपास रेंगाळेल, म्हणजे अगदी 8 वगैरे होणार नाही, पण 7% आसपास तो रेंगाळायला काही हरकत नाही। कारण अजूनही रब्बीचं पीक आल्यानंतर जे कृषी उत्पादनाचं GDP मध्ये ऍड होईल त्याच्यामुळे खूप फरक पडेल असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद दीपकजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर शेतीच्या रब्बी हंगामाचं जे काही पीक येईल त्यानंतरच या सगळ्यावरती भाष्य करणं किंवा त्यानंतरच या सगळ्याची माहिती घेणं उचित राहील असं वक्तव्य आत्ताच प्रतिक्रिया आपल्याला दीपक करंजकर, अर्थतज्ञ, ज्येष्ठ अर्थतज्ञ, त्यांनी दिलेली आहे। परंतु नोटाबंदीचा जो काही परिणाम आहे तो नक्कीच सर्व्हिस इंडस्ट्रीवर झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं। परंतु जो 1% घसरलेला आहे तो 1% एवढा घसरण्याचं भाकी जे काही केलेलं आहे IMFने ते होऊ शकत नाही, तो 7% राहू शकतो असं देखील प्रतिक्रिया आपल्याला दीपक करंजकर या अर्थतज्ञांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे।